चष्मा खरेदी करा लोनवर। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर। सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली। गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड। मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59। बजाज फायनान्स, अटी आणि शर्ती लागू। फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे, गॉगल 199 रुपये पासून पुढे। अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स, मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स। विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत। आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा। सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगर परिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 13वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात आली होती। मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली। स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पर्धेला लाभला होता। या स्पर्धेच्या बक्षीस वितरणास आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके, चषक, मेडल, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले। यावेळी जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब, मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केनी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, महेश जावकर, बाबी जोगे, बाबा परब, राजेंद्र पालकर, दीपा शिंदे, सुधाकर शानबाग आदींसह जलतरण संघटनेचे पदाधिकारी, स्पर्धक, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। जलतरण संघटनेच्या मार्फत आयोजित केलेल्या या सी कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी उपस्थित असले या संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक दीपक परब, या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जिरगे साहेब, माझे सहकारी आणि या नगरपालिकेचे माजी नगरसेवक मंदार केनी, माझे सहकारी आणि या नगरपालिकेचे माजी नगरसेवक यतीन खोत, बाबी जोगी, या नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, आमचे सर्वांचेच मार्गदर्शक भाईसाहेब गोवेकर, या संघटनेचे सर्व सदस्य, सचिव आणि या स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या महाराष्ट्राच्या विविध भागातच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या विविध भागात आलेले सर्व स्पर्धक आणि त्यांचे मित्रमंडळी। खरं तर आपल्याला सर्वांचंच या मालवण नगरीमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या संघटनेचं सुद्धा मनापासून कौतुक करतो की गेले अनेक वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी आयोजनामध्ये अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या, तरी त्या ठिकाणी या डिसेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा सातत्याने घेतात। त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या वतीने आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो। खरं तर अत्यंत चांगला समुद्र किनारा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाला आणि या समुद्राचं वैशिष्ट्य म्हणजे या समुद्राच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज फार कमी ठिकाणी स्वतः गेले आणि त्या ठिकाणी या ठिकाणी या समुद्रामध्ये स्वतः आलेले असा या ठिकाणी चिवला बीच असून की मालवण असून देत या ठिकाणी छत्रपती महाराज स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला हा स्पर्धा घेण्याचा योग आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचा योग आपल्याला सर्वांना आलेला आहे। शिवाजी महाराज की जय, बोलो शिवाजी महाराज की जय। आणि त्याचबरोबर या नगरीचं सुद्धा आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा काही दिवसापूर्वीच नेव्ही डे या ठिकाणी संपन्न झाला। देशाची लष्कराची अनेक कवायती या ठिकाणी ताकद सामर्थ्य आपल्याला बघता आलं आणि त्याचप्रमाणे तुमचं सामर्थ्य सुद्धा आज मालवण नगरीला या खेळाडूचं सामर्थ्य सुद्धा आपल्या निमित्ताने बघता आलं आणि त्यामुळे सुद्धा या नगरीचं नाव सुद्धा देशभर या ठिकाणी बसवलेलं आहे आणि अशा स्पर्धा घेताना दरवर्षी आपण सहभाग घ्यावा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धा आयोजकांचं आपल्या सर्वांच्या वतीने कौतुक करतो। खरं तर आता ज्यांना स्पर्धेमध्ये यश मिळालं त्या सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आज खरं तर खेलो इंडियाच्या माध्यमातून सुद्धा शासनाने सुद्धा अनेक सुविधा दिलेल्या आहेत आणि त्या सुविधा घेऊन आपण सुद्धा आपल्या देशाचं नाव जगामध्ये उंचवाल अशी आपल्याला सर्वांना शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी जे विजेते झाले त्यांचं मनापासून कौतुक करतो। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।